छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। मात्र एमआयएमच्या 6 नगरसेवकांनी या रॅलीमध्ये सहभागी न होण्याची भूमिका घेतलेली आहे। त्याबद्दल जलील यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी। छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीमध्ये एमआयएमच्या वतीने इम्तियाज जलील आज अर्ज दाखल करणार आहेत। काय प्रतिक्रिया आहे? मी खूप चांगलं वाटलं की माझ्या मागच्या 10 वर्षामध्ये मी एक लोकप्रतिनिधी म्हणून या शहराचा या जिल्ह्याचा प्रतिनिधित्व केलेलं आहे। 5 वर्ष आमदार होतो, 5 वर्ष खासदार होतो आणि पुन्हा माझ्या पार्टीने मला एक संधी दिलेली आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की जे लोकांनी मला भरभरून मतदान केलं होतं 2019 मध्ये त्याच्यापेक्षा खूप जास्त मतांनी यावेळी निवडून देणार आहे। काही नगरसेवक आपल्या सोबत नाही आहेत, जे 6 नगरसेवक आज रॅलीमध्ये सहभागी होणार नाहीत। कार्याध्यक्ष गफार कादरी हे देखील रॅलीमध्ये सहभागी होतील का नाही हे अजून स्पष्ट नाही। हा किती मोठा अडथळा आहे? मला नाही वाटतं की ही बातमी कुठून आलेली आहे आणि कोणी ही बातमी दिलेली आहे की लोक नाही येणार आहे, माझ्या पार्टीमध्ये अशी फूट पडलेली आहे, तसं काही नाही आहे। आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये दिसतील आपल्याला की सगळे लोक एकत्र आहे आणि खूप ताकदीने आम्ही निवडणूक लढणार आहे। असदुद्दीन ओवैसी साहेब पुन्हा इथे येणार आहे, सभा घेणार आहे, पदयात्रा काढणार आहे। तर काही अशा प्रकारचा त्यावेळी बदल झालेला पाहायला मिळेल? त्यावेळी नाही, त्याच्या अगोदरच तुम्हाला बघू। मला माहित नाहीये की मग हे बातमी कुठून आलेली आहे की अशा झालेलं आहे, हे लोक नाही येणार, ते लोक येणार नाही। शेवटचा प्रश्न, कार्याध्यक्ष रॅलीमध्ये पाहायला मिळतील? 100% म्हणजे पार्टीचा कॅन्डिडेट आहे मी आणि पार्टीचा कॅन्डिडेट बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेबांनी संधी दिल्यामुळे हे पार्टीचा कार्यक्रम आहे, सगळे लोक येतील। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।